आमची बातमी, तुमचा व्यवसाय आता पोहोचेल लाखो लोकांपर्यंत। बातम्या प्रसिद्ध करायच्या असोत, व्यवसायाची जाहिरात करायची असो किंवा व्हिडिओ जाहिरात तयार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असो, अहिल्यानगर सिटीझन न्यूज आहे तुमच्या विश्वासाचा साथीदार। तुमच्या बातम्या आणि जाहिराती आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हजारो नव्हे तर लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। आजच संपर्क करा 9423182211 9422641963। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। अहिल्यानगर सिटीझन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र पंढरपूर या भव्य आणि पवित्र पालखी सोहळ्याचे आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले। श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशिकानंद महाराजजी परमहंस आणि श्री गुरुस्वामी सच्चिदानंदजी महाराज परमहंस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या या सोहळ्याचे श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने भक्तिमय स्वागत आणि पालखी पूजन करण्यात आले। सदर पालखी सोहळ्याचे प्रस्थान निमगाव येथील श्री साई ज्ञानेश्वर महाराज मंदिर परमहंस आश्रम येथून पूजन आणि आरती करून झाले। त्यानंतर श्री साईबाबा मंदिराजवळील शताब्दी मंडप येथे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली। हा भव्य पालखी सोहळा गुरुवारी दिनांक 9 जुलै ते रविवारी दिनांक 26 जुलै 2026 या कालावधीत पार पडणार आहे। या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी महंत काशिकानजी महाराज यांचा शाल देऊन सत्कार केला आणि सर्व वारकऱ्यांना सुखकर प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। यावेळी मार्गदर्शन करताना गाडीलकर म्हणाले की गेल्या 20 वर्षांपासून हा पालखी सोहळा अविरतपणे सुरू आहे। साईबाबा आणि पंढरीचे नाते अतूट आहे। दररोज पहाटे शिर्डी माझे पंढरपूर या आरतीनेच बाबांच्या दर्शनाची सुरुवात होते। साई चरित्रात बाबांनी गवळीबुवांना शिर्डीतच पांडुरंगाचे दर्शन घडवल्याचा उल्लेख आहे। आपला अहंकार दूर करण्यासाठी वारीत सहभागी होणे हे प्रत्येकासाठी मोठे भाग्य आहे। महंत काशिकानंदजी महाराज यांनी या भव्य आयोजनासाठी श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांचे विशेष आभार मानले। संस्थांच्या विद्यमान अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून या सोहळ्याला अधिक बळ आणि भव्यता प्राप्त झाली आहे, असे सांगत त्यांनी वारकऱ्यांना प्रवासात शिस्त आणि स्वच्छतेचे पालन करत भक्तिभावाने मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले। या सोहळ्या प्रसंगी महंत काशिकानंदजी महाराज, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, ग्रीन अँड क्लीनचे अजित पारख, मनीलाल पटेल, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, सचिव विलासराव वाणी, ठकाजी काटकर, पाराजी वैद्य, ज्ञानेश्वर वदक, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब शिंदे, आसारामजी वारे, चोपदार नवनाथजी थोरे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि वारकरी आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओम साईराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। प्रतिनिधी तुषार महाजन, नगर। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।